विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 4थीची भाषा आणि गणित विषयाची संभाव्य उत्तर सूची आपण पाहणार आहोत। पाहूया विभाग 1 प्रश्न 25। तर व्हिडिओ फार मोठा होऊ नये याच्यासाठी मी उतारा, कविता आणि संवादाचं वाचन केलेलं नाही, ते तुम्ही मौन वाचन करून प्रश्न आपण सोडवूयात। तर प्रश्न 1 ते 3 हे उतार्यावर आधारित आहेत। पाहूया प्रश्न पहिला, बाळाचे जीवन हे कोणत्या वृक्षाची पारंबी असते? तर उतार्यानुसार आई हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1। प्रश्न दुसरा, वाढीच्या वयात आईचे घर कोणते? वाढीच्या वयात आईचे घर असते मुलाचे मन, पर्याय क्रमांक 4 मुलाचे मन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तिसरा पाहूया, आपल्या जीवनावर कोणाचा प्रभाव अधिक आढळतो? आपल्या जीवनावर पर्याय क्रमांक 1 आई वडील यांचा प्रभाव अधिक आढळतो। त्यानंतर कवितेवर आधारित प्रश्न आहेत। कवितेवर आधारित 3 प्रश्न आलेले आहेत। कवितेचं मौन वाचन तुम्ही करा, त्यानंतर प्रश्न सोडवूया। प्रश्न चौथा, कोणाच्या गळ्यात घुंगरमाळा आहेत? पर्याय क्रमांक 3 बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा आहेत। प्रश्न 5वा, ओढा या शब्दाचा कोणता शब्द कवितेत आला आहे? तर ओढा या शब्दाचा ओहळ हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 6वा, बाजरीच्या शेतात कोण सळसळ करीत आहे? बाजरीच्या शेतामध्ये वारा सळसळ करत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वारा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7 ते 8 साठी सूचना संवादावर आधारित आहे। संवादाचं मौन वाचन करा, त्यानंतर प्रश्न सोडवा। प्रश्न 7वा, वरील संवाद कोठे झाला असावा? वरील संवाद हा वाटेवर झाडाखाली झालेला आहे। प्रश्न 8वा, संवादातील वर्णनावरून कोणत्या महिन्यात संवाद झाला असावा? पर्याय क्रमांक 2 एप्रिल महिन्यामध्ये हा संवाद झालेला असावा। त्यानंतर 9 ते 10 हे प्रश्न बातमीवर आधारित आहे। बातमीचं मौन वाचन करा, त्यानंतर प्रश्न सोडवूया। प्रश्न 9वा, वीज बंद निवेदन कोणी दिले आहे? वीज बंद निवेदन हे कार्यकारी अभियंता यांनी दिलेले आहे। प्रश्न 10वा, जाहिरातीतील महिना कोणता? दिनांकाचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की जाहिरातीतील महिना हा ऑक्टोबर महिना आहे, पर्याय क्रमांक 3 ऑक्टोबर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11 ते 13 साठी सूचना, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। तर आधी 3ही वाक्यांचं वाचन करूया। डॅश डॅशच्या दिवशी मुले गच्चीवर जमली, सर्वांच्या हातात डॅश डॅश होते, सर्वांनी एकमेकांना डॅश डॅश देऊन गोड बोलण्यास सांगितले। तर 3ही वाक्यांचं वाचन करण्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा संक्रांतीचा सण आहे आणि संक्रांतीच्या दिवशी मुले गच्चीवर जमली, सर्वांच्या हातात पतंग असणार आहेत कारण संक्रांती दिवशी मुलं पतंग उडवतात, आणि सर्वांनी एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्यास सांगितले। तर 11, 12 आणि 13 साठी अनुक्रमे संक्रांती, पतंग आणि तिळगुळ हे 3 उत्तर बरोबर आहेत। प्रश्न 14 बघूया, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? तर बघूया, ती गाय, ते वासरू, ते पिलू आणि तो बैल असतो, त्यामुळे बैल हा पुल्लिंगी शब्द आहे। प्रश्न 14 साठी पर्याय क्रमांक 2 बैल हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 15 पाहूया, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। खोक्यात 24 आंबे होते। तर खोक्यात 24 आंबे होते, याच्यामध्ये 24 हे विशेषण आहे, त्यामुळे प्रश्न 15 साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 16 पाहूया, शुद्ध शब्दाचा क्रमांक लिहा। निश्चित, 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 तर ह्याचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 निश्चित हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 17 पाहूया, पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही? हलका फुलका, कळत न कळत, गोडधोड आणि हिरवे पान। हिरवे पान हा जोडशब्द नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल। प्रश्न 18 पाहूया, विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती? जन्म, जनन, तनु, काया, पर्णपान हे सर्व समानार्थी शब्द आहेत आणि पुरुष नारी हा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आहे। प्रश्न 19, पुढे दिलेले वाक्य योग्य क्रियापद घालून पूर्ण करा। खेळाची वेळ संपली, पंचांनी शिट्टी दाखवली, आपटली, फुंकली, अडकवली, शिट्टी ही फुंकतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फुंकली हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? नृत्य करणारा कथ्थक, गाणे गाणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक आणि लेख लिहिणारा लेखक। तर नृत्य करणारा हा नर्तक असतो, इथं कथ्थक दिलेले आहे, त्यामुळे ही जोडी चुकलेली आहे। प्रश्न 21 पाहूया, खो खोच्या सामन्यात मुलांच्या संघाची हार झाली। तर हार या शब्दाचा अर्थ या वाक्यामध्ये विचारलेला आहे, तर तो असतो खेळामध्ये होणारा पराभव, त्यामुळं पराभव हे उत्तर बरोबर आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 22, रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास 4 अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर पर्यायातील अक्षर जर आपण टाकून बघितली तर त्यामध्ये केशव, केदार, केसाळ आणि केवडा हे 4 अर्थपूर्ण शब्द तयार होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 के हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 23 पाहूया, पुढे दिलेल्या शब्दांपैकी समूहदर्शक नसलेला शब्द आपल्याला विचारलेला आहे। जथ्था, तांडा आणि कळप हे सर्व समूहदर्शक आहेत आणि तांडव हा नृत्याचा प्रकार आहे, तो समूहदर्शक नाही, त्यामुळे प्रश्न 23 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 24, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 2।
प्रश्न 25 वर्तुळात दडलेली एक म्हण दडली आहे, त्या म्हणीतील पहिले आणि 6वे अक्षर जोडले की पुढीलपैकी कोणता शब्द तयार होतो? तर ह्याचं निरीक्षण केल्यानंतर नाकापेक्षा मोती जड ही म्हण आपल्याला तिथे सापडते आणि त्यातला आपल्याला पहिला आणि 6वा अक्षर विचारलेला आहे, त्याच्यापासून नाती नाती हा शब्द तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत विभाग 2 गणित. प्रश्न 50 100 गुणांसाठी. पाहूया प्रश्न 26 36,975 ही आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये संख्या विचारलेली आहे. तर निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 27 पाहूया खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येने 24ला पूर्ण भाग जाणार नाही? तर 9ने भाग जाणार नाही, बाकी 12, 6 आणि 4ने पूर्ण भाग जातो. प्रश्न 28 2/7 आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर 2/3 आपल्याला दिसतं. तर याच्यामध्ये ही अशी खूण येणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 29 2, 3, 0, 4 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे. विषम संख्या मोठ्यात मोठी संख्या विचारलेली नसून ती विषम संख्या विचारलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 4203 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 30 पाहूया बेरजेचं गणित आहे. 56,879 आणि 34,321 याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 91,200 उत्तर मिळतं. त्यानंतर बघूया 31 700 स्टार अधिक 900 स्टार बरोबर 1. तर या जागी कोणती संख्या येईल? अर्थातच 700 इथं येणार आहे 16 अधिक 900 इथं येणार आहे 16 बरोबर 1 होतं, कारण 9 आणि 7 16 होतात, छेद 16 म्हटल्यानंतर इथं 1ने भाग गेल्यानंतर 1, त्यामुळं पर्याय क्रमांक 2 16 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 32 पाहूया एका गावची लोकसंख्या 44,425 असून त्यातील 20,325 पुरुष आणि 18,130 स्त्रिया आहेत, तर त्या गावातील मुलांची संख्या विचारलेली आहे. तर याच्यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे? स्त्री आणि पुरुषांची बेरीज करायची आहे आणि ते 44,425 मधून जर आपण वजा केली तर 5,970 हे उत्तर येणार आहे आणि तेवढी मुलं त्या गावामध्ये आहेत. प्रश्न 32 साठी पर्याय क्रमांक 3 5,970 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 33 पाहूया 74,263 या संख्येतील 3 आणि 2च्या अंकाच्या स्थानिक किमतीतील गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. आता 3ची स्थानिक किंमत आहे 3 आणि 2ची आहे 200. 200 गुणिले 3 केल्यानंतर उत्तर येणार आहे 600, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 600 उत्तर बरोबर आहे. 4 तास 3 मिनिटांनी एकूण किती मिनिटे होतील? आता एका तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि संचोक 24 होतील, म्हणजे 240 आणि वरून 3 विचारलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर येतं 243. परंतु पर्यायामध्ये 243 कुठेच नाही, त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे. 243 या उत्तराचा पर्याय क्रमांक कुठेही आपल्याला दिसत नाही. प्रश्न 35 पाहूया कोणत्या संख्येचे 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 4 गुणिले 10,000 अधिक 6 गुणिले 100 हे विस्तारित रूप आहे. त्यांनी थोडासा क्रम बदललेला आहे, तर व्यवस्थित क्रमाने जर आपण लावलं तर 48,675 हे उत्तर येतं. प्रश्न 36 पाहूया 26 नंतर येणारी 8वी विषम संख्या. तर 8व्या संख्येचं लेखन केल्यानंतर 41 हे उत्तर येणार आहे. 37 बघूया दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर इथं जर आपण नंबर टाकले तर हे 3 होतील, हे देखील 3, हे 3 आणि हा मोठा 1, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 10 हे उत्तर बरोबर आहे. जर कुठल्या प्रश्नाचं उत्तरामध्ये संदिग्धता असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. प्रश्न 38 पाहूया एका शाळेची दिवाळीची 21 दिवसांची सुट्टी 23 ऑक्टोबरपासून सुरू झाली, तर ती शाळा पुन्हा कोणत्या दिवशी भरेल? तर 31 ऑक्टोबर ऑक्टोबर महिना हा 31 दिवसांचा आहे आणि त्याच्या पुढे जर आपण दिवस मोजले तर ते 13 नोव्हेंबरपर्यंत या सुट्ट्या जाणार आहेत. त्यामुळे प्रश्न 38 साठी पर्याय क्रमांक 1 13 नोव्हेंबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 39 30 भागिले कंसात 5 गुणिले 3 वजा 2 हे उत्तर किती? तर भागुबेव ह्याच्यानुसार कंसा भागुबेव जर केलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर 0 हे उत्तर बरोबर येणार आहे. प्रश्न 40 35,431 वजा 21,867 याची जर आपण आकडेमोड केली तर पर्याय क्रमांक 2 13,564 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 41 पाहूया 240 मीटर लांबीचा दोर 5 ठिकाणी समान अंतरावर कापला तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती येईल? तर प्रत्येक तुकड्याची लांबी येणार आहे 40 मीटर. प्रश्न 42 खालील पर्यायातील कोणता रेषाखंड दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे?
त्रिज्या विचारलेली आहे, तर पर्यायामध्ये आहे मड, रेख मड ही त्याची त्रिज्या आहे. त्रिज्या त्यांनी भरपूर दाखवलेल्या आहेत, परंतु पर्यायामध्ये मड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43, घड्याळातील तास काटा 5 व 6च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर आहे, तर घड्याळामध्ये 5:45 वाजलेले असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 5:45 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 44, 5/23 + 7/23 + 9/23 बरोबर किती? तर याची बेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 21/23 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 45, 58/9 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर आपण रूपांतर केलं तर 9 ने 58ला भागल्यानंतर आपल्याला 6.4/9 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळणार आहे. प्रश्न 46, 25 गोदामामध्ये धान्याची 900 पोती ठेवली. प्रत्येक गोदामातील पोत्यांची संख्या समान असल्यास प्रत्येक गोदामातील पोत्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे, तर ती येणार आहे 36. प्रश्न 47, 3:45 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? तर 3:45 वाजता घड्याळाच्या काट्यांमध्ये विशाल कोन होणार आहे. प्रश्न 48, 6 चौकोन 34 वजा 3159 बरोबर 3575. चौकोनाच्या जागी 7 अंक येणार आहे, वजाबाकीचं गणित आहे. त्यानंतर प्रश्न 49, एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी व रुंदी अनुक्रमे 65 मीटर व 32 मीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र वापरल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 2080 चौरस मीटर हे त्याचं उत्तर येतं. प्रश्न 50 पाहूया. 60,060 ही संख्या अंकात कशी लिहाल? 60,008 विचारलेला आहे, त्यामुळे 60,008 हे पर्याय क्रमांक 2 60,008 हे आपण अंकामध्ये अशा प्रकारे लिहिणार आहोत. प्रश्न 51, सोबतच्या आयताकृती मैदानाभोवती अर्पिताने 3 फेऱ्या मारल्या, तर तिला किती अंतर कापावे लागेल? तर परिमिती काढून गुणिले 3 जर आपण केलं तर आपल्याला 180 हे उत्तर मिळतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 180 मीटर हे उत्तर येणार आहे. प्रश्न 52, 5 आठवड्यांचे दिवस किती? 7×5 = 35. एका आठवड्यात 7 दिवस असतात, त्यामुळे 35 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 53 पाहूया. 2008च्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील? तर 2008 हे वर्ष लीप वर्ष आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात अर्थातच 29 दिवस असणार आहेत, त्यामुळे प्रश्न 53 साठी पर्याय क्रमांक 3 29 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 54 पाहूया. 4 अंकी संख्येला 45 ने भागल्यावर भागाकार 160 व बाकी 20 उरते, तर ती संख्या कोणती? तर सूत्राचा वापर केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 7220 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 55 पाहूया. 5 स्टार 4 स्टार या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची बेरीज, तर आपल्याला 3 ची कसोटी वापरून हे उत्तर काढता येणार आहे, तर तिथे 18 ही संख्या म्हणजे त्या अंकांची बेरीज 18 अशी येणार आहे. प्रश्न 56, आयुषकडे 930 रुपये असल्यास पर्याय क्रमांक 1 आणि 4 आपण बघूया की त्याच्याकडे सर्व 10 रुपयाच्या नोटा असू शकतात आणि त्याच्याकडे सर्व 5 रुपयांच्या नोटा पण असू शकतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 1 व 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 57 पाहूया. 7/8 भागापैकी 3/8 भाग आदित्यला व 1/8 भाग अथर्वला व उरलेला भाग अर्पिताला दिला, तर अर्पिताला किती भाग मिळाला? तर याचे आपण समच्छेद अपूर्णांक आहेत, वजाबाकी करू शकतो, तर राहिलेला भाग अर्पिताला मिळतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 3/8 हा भाग आपल्याला अर्पिताला देता येणार आहे. प्रश्न 58, सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग किती? तर रेखांकित भाग हा 1/3 एवढा आहे. प्रश्न 59, 7 अधिक चौकोन अधिक चौकोन अधिक चौकोन बरोबर 28, तर समान संख्या आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे, तर 7 चौक 28 आपल्याला लक्षात येतं, त्यामुळं 59 साठी पर्याय क्रमांक 2 7 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 60, अंगदने एके दिवशी सकाळी 2 तास 55 मिनिटे व संध्याकाळी 1 तास 50 मिनिटे अभ्यास केला, तर त्या दिवशी एकूण त्यानं किती वेळा अभ्यास केला? तर बेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 4 तास 45 मिनिटे एवढा त्यानं त्या दिवशी अभ्यास केलेला आहे. प्रश्न 61, खालील आकृतिबंध पूर्ण करा, तर आकृतिबंधाचं निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक 3 ची आकृती तिथं येते. प्रश्न 62, 242 गुणिले 75 बरोबर 18,150 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 63, खालीलपैकी कोणता पर्याय 32 या संख्येचा अवयव नाही? तर 6 ही संख्या 32 चा अवयव नाही. प्रश्न 64, वर्तुळाला एकच असणारी गोष्ट ती असते केंद्रबिंदू, कारण जीवा अनेक असतात, व्यासही अनेक काढू शकतो, त्रिज्याही अनेक असतात, परंतु केंद्रबिंदू हा एकच असतो, त्यामुळे प्रश्न 64 साठी पर्याय क्रमांक 3 केंद्रबिंदू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 65 पाहूया. 5.5 लिटरचे मिलीलिटर किती होतात?
5.5 लिटरचे मिलीलिटर हे 4750 एवढे होतात, कारण आपल्याला माहिती आहे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. प्रश्न 66 पाहूया. एका चौरसाची एका आयताची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 60 असल्यास चौरसाची बाजू खालीलपैकी कोणती? तर 60/4 केल्यानंतर 15 हे उत्तर मिळतं, त्यामुळे 15 सेंटीमीटर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 67 पाहूया. 5 × 6 - 15 भागिले 3 + 15 बरोबर किती? तर हे सोडवल्यानंतर उत्तर आपल्याला 40 मिळणार आहे. प्रश्न 68 पाहूया. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, तर त्या चढत्या क्रमाने मांडल्या असता चढत्या क्रमातील दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक म्हणजे वजाबाकी आपल्याला विचारलेली आहे, तर ती आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 999. प्रश्न 69. 2 मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते. उदाहरण घेऊन जरी आपण बघितलं तर ते आपल्या लक्षात येतील की कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज ही समसंख्या येते. प्रश्न 70. एका संख्येला 6 ने भागले असता बाकी 2 उरते व 7 ने भागले असता बाकी 1 उरते, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या आहे पर्याय क्रमांक 3 50. प्रश्न 71 पाहूया. दररोज अर्धा लिटर प्रमाणे 5 एप्रिल ते 16 मे दूध घेतले, तर ते एकूण दूध किती लिटर होईल? तर एप्रिल महिना 30 दिवसांचा असतो, तर त्यानुसार जर आपण आकडेमोड केली तर पर्याय क्रमांक 3 21 लिटर दूध येणार आहे. प्रश्न 72. 6 × 5000 बरोबर किती? तर ते येणार आहे 300,000. प्रश्न 73. 10 जानेवारी 2025 रोजी शुक्रवार असल्यास याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येतो? तर आपल्याला माहिती आहे की जर महिना 31 दिवसांचा असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार जे असतात ते 3 वेळा येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे वार 3 वेळा येणार आहेत, 5 वेळा येणार आहेत. हे 3 वार 5 वेळा येतात. प्रश्न 74. एकक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज. एकक स्थानी 0 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्यांची बेरीज येते 450. पर्याय क्रमांक 1 450 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 75 पाहूया. एका गावात असणाऱ्या झाडांचा तक्ता शेजारी दिला आहे, तर त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला विचारलेली आहेत. तर प्रमाण आहे एका झाडाचं चित्र म्हणजे 20 झाडे, तर त्या गावात फळझाडांची एकूण संख्या किती? तर फळझाड बघा, सीताफळ आहे, पेरू आहे आणि फणस आहे. तर प्रमाणानुसार जर आपण केलं तर पर्याय क्रमांक 3 180 हे उत्तर बरोबर येणार आहे. तर अशाच प्रकारे इयत्ता 1 ते 7वीच्या सर्व विषयांची उत्तरसूची पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.